अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, ज्या गोष्टींनी, ज्या व्यक्तींनी आणि ज्या लोकांनी तुझ्यासाठी त्रासदायक परिस्थिती निर्माण केली आहे किंवा त्यांनी जे काही तुझ्यासाठी त्रास वेचून ठेवलेले आहेत ते सर्व काही नष्ट करण्यासाठी आज मी आलो आहे. ती लोक, ती व्यक्ती माझ्या दृष्टीतून लपलेली नाहीत. आज मी तुझ्यासाठी मोठा आशीर्वाद घेऊन आलेलो आहे. तुझ्या जीवनातील दुःख, त्रास आणि क्लेशांना कायमचं दूर करण्यासाठी हा संदेश पुढील काही मिनिटे मन शांत ठेवून ऐकत राहा. तुला याच्यामधून काही संकेत देण्यात येत आहे. विरोधक डोके वर काढण्याच्या आतच तुला त्यांची नावे समजतील आणि तू त्या अंधकार जीवनापासून वाचण्यास सुरुवात होईल. मी तुला दिशा दाखवू शकतो. मी तुला मार्गदर्शन करू शकतो. पुढे तुलाच जायचे आहे. सामना तुलाच करायचा आहे. तेव्हा बळही मीच देणार आहे. वाचवणाराही मीच आहे. तेव्हा शांत रहा आणि हा संपूर्ण संदेश एकाग्र चित्ताने ऐकून मन शांत करा. कारण मनात खूप काही विचार येतील, पण त्या प्रश्नांचे उत्तरं योग्य वेळेवर तुमच्यापर्यंत देण्यात येतील. कोण तुमचे विरोधक आहे, कोण तुम्हाला वारंवार त्रास देण्याचा कट रचत आहे, प्रयत्न सुरू आहे, हे सर्व काही थांबवण्यासाठी तुम्ही माझी प्रार्थना केली आहे. म्हणूनच आजचा हा दिव्य पवित्र संदेश तुमच्या पुढे येण्यासाठीच आणि तुम्ही तो ऐकण्यासाठीच लाखो करोडो लोकांमधून तुझी निवड करण्यात आली आहे. हे ध्यानी धर की हा संदेश तुझ्या पुढेच का येऊन थांबला आहे. तूच का या क्षणाला हे ऐकत आहेस, कारण आजचा हा संदेश तुझ्या कानापर्यंत येणे आणि तुझ्यासाठी तो ऐकणे तितकाच महत्त्वाचा आहे, जितका तुझ्यासाठी तुझ्या कुटुंबातील विश्वास, आपुलकी आणि प्रेम आहे. जर तू या संदेशाला पुढील काही मिनिटे लक्षपूर्वक ऐकशील तर तुला ते संकेत मिळू लागतील आणि तू सावध होशील. बाळा, मी तुझा देव भगवंत तुझ्यासाठी तेच देतो जे तुझ्यासाठी योग्य आहे, आनंदाचे आहे, तुझ्या प्रगतीसाठी उत्तम आहे. तुझ्यासाठी काही पर्याय देखील देत आहे. मला माहीत आहे की तू नवीन संधींसाठी प्रयत्न करत आहेस. त्या नवीन संधींना प्राप्त करून घेण्यासाठी तू काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करत आहेस. कुणी आपली संधी साध्य केली आहे, तर कुणी त्या प्रयत्नात आहे. कुणासाठी ती संधी देवांनी पाठवली आहे, तर कुणी त्या संधींची वाट पाहत आहे. आता वाट पाहणे लवकरच थांबू लागेल. तुम्ही विश्वासाने हा संदेश शेवटपर्यंत ऐकत राहा. मला तुमची मदत करायची आहे. तुम्ही जिथे पाऊल टाकाल तिथे तुमचे जीवन यशाने भरावे, आनंदाने भरावे, तुमचे जीवन उत्साहाने पुढे जावे, यासाठी तुम्ही प्रत्येक दिनी जो काही प्रयत्न, प्रयास करत आहात तोच सफलतेत परिवर्तित करणारे, आशीर्वाद देणारे हे दिव्य संदेश जेव्हा जेव्हा तुमच्या पुढे येतात तेव्हा ते ऐकावे आणि ऐकून नुसतं सोडून देऊ नका, तर त्यातील सांगितलेले महत्त्वाचे ग्रहण करा आणि तुमच्या आयुष्यात होणाऱ्या परिस्थितीला आणि बदलाला अपेक्षित दिशेने वळवण्यासाठी
केलेले मार्गदर्शन स्वीकार करा. मला तुमची मदत करायची आहे, कारण ती तुमच्यापर्यंत येणे महत्त्वाची आहे. नुसतंच चमत्कारांची वाट पाहू नका. प्रयत्न करण्यास सुरुवात करा. चमत्कार तर योग्य वेळेवर घडू लागतील, पण तुम्ही प्रयत्न मात्र करणे आवश्यक आहे. रोज दिवस निघतो, दिवस उगवतो आणि दिवसासोबत तुम्ही अनेक कामांचे गणित आखू लागता. काही प्रयत्नही करू लागता, पण शेवटी कधीकधी अपयशही तुम्हाला मिळतं. त्याचं कारण कधीकधी तुम्ही स्वतःही ठरू शकता. कधीकधी काळ, वेळ हे ठरू शकते. कधीकधी तुमच्या मनात येणारे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आजच मिळणार हे आवश्यक नाही. त्या गोष्टींपासून मी तुला लांब ठेवण्याचा प्रयत्न करत आहे, ज्या तुझ्यासाठी कठीण असू शकतात. मी म्हणत नाही की तुम्ही ते सर्व काही केल्यावरच तुम्हाला सिद्धता प्राप्त होईल किंवा तुम्हाला यश प्राप्त होईल. कधीकधी यशाचे दरवाजे आपोआप उघडू लागतात, कारण तुम्ही केलेल्या चांगल्या कर्माचे माप देवाजवळ आहे. देव तुमच्यासाठी ते दरवाजे आपोआप उघडू लागतो. पण कधीकधी काही गोष्टी परीक्षांविना पूर्ण होत नाहीत. कधीकधी तुम्ही अधीर होता, खूप काही मिळवण्यासाठी प्रयत्न करू लागता, पण ते तुमच्यासाठी योग्य असल्याशिवाय देव तुम्हाला प्रदान करत नाही. तेव्हा तुम्ही कधी नाराज होता, तर कधी देवावर रागावता, तर कधी काही असे कटू वचन बोलू लागता, कारण तुमच्या मनात असलेली इच्छा पूर्ततेत परिवर्तित होत नाही, पण तुम्ही त्यांच्या मागचे कारण शोधत नाही. पण काही काळ जाताच तुमच्या लक्षात येऊ लागते की जेव्हा त्या गोष्टी देवाने माझ्यापर्यंत येऊ दिल्या नाहीत, कारण त्या माझ्यासाठी योग्य नव्हत्या. मग ते एखादे नाते असो, किंवा एखादे कार्य असो, किंवा एखादी आवडणारी व्यक्ती न मिळणं असो, त्यातूनच तुमचे सुख आणि तुमच्या आनंदासाठीच देवाने काही निर्णय घेतले आहेत. जर तुम्ही देवाचे निर्णय स्वीकार करत असाल, तर आत्ताच होय देवा, मला तुमचा प्रत्येक निर्णय स्वीकार आहे असे टाईप करा. माझा देव महान, माझ्या देवाची शक्ती महान असे टाईप करा. तुम्ही अद्भुत दैवी आशीर्वादाने भरल्या जात. मला तुमची मदत करायची आहे, कारण ती योग्य वेळेवर तुमच्यापर्यंत येणे आवश्यक आहे. हा संदेशही तुम्ही योग्य वेळेवर ऐकत आहात. आज जे कोणी या क्षणाला हा पवित्र दैवी संदेश ऐकत आहेत, त्यांच्या जीवनातील, आयुष्यातील अडथळे स्वामी माऊली दूर करोत. त्यांच्या आयुष्यात सुख, संपत्ती, आरोग्य, आनंद आणि विपुलता, भरभराटीचा आशीर्वाद त्यांना स्वामींकडून प्राप्त हो, ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. स्वामी जेव्हाही तुमच्या आयुष्यात येतात, तेव्हा तुमच्या आयुष्यातून खूप काही गोष्टी कठीण असू शकतात. त्या सर्व काही संपवण्यासाठी स्वामी आशीर्वादित ठरवतात आणि तुमची निवड केली जाते. अगदी संदेशसुद्धा प्रत्येकजण ऐकू शकत नाही, कारण त्यांच्यात ते धैर्य नसते की ते शेवटपर्यंत संदेश ऐकू शकतील. पण जे धैर्याने, साहसाने आणि स्वामींच्या दिव्य आशीर्वादांना प्राप्त करण्यासाठी शेवटपर्यंत संदेश ऐकतात, नामस्मरण ऐकतात, त्यांच्या आयुष्यात ते बदल, ते परिवर्तन ते स्वतः अनुभव करतात. जर तुम्ही आजचा हा दिव्य पवित्र संदेश एकाग्र मनाने ऐकला आहे, तर तुम्ही स्वामींचे कृपापात्र आहात. तुम्ही स्वामींचे आशीर्वादित बाळ आहात. तुमचे भाग्य उदय होण्याचा काळ जवळच आहे. म्हणूनच स्वामींनी तुमची निवड करून हा संदेश, सांकेतिक संदेश तुम्हाला दिला आहे. जे काही तुमचे विरोधक आहेत, शत्रू आहेत, ते काही काळातच नतमस्तक होतील. स्वामींची कृपा, अपार कृपा तुमच्यावर, तुमच्या सहकुटुंबावर होईल आणि तुमचे सर्व काही त्रास,
विघ्न आणि तुमचे शत्रू ते सर्व काही दूर केल्या जाईल. फक्त विश्वास ठेवा स्वामी शक्तीवर, स्वामींच्या नामस्मरणावर आणि स्वामींच्या संदेशांवर. संदेशही तुमच्यापर्यंत येणे ही देवाचीच इच्छा आहे. जो कोणी या क्षणाला स्वामी भक्त हा संदेश ऐकत आहे आणि जर संदेश आवडला आहे, मनाला भावला आहे, मनात उतरला आहे, तर एक लाईक करा आणि आपल्या प्रियजनांना, जे मनाने खचलेले आहेत, जे मनाच्या उभारीसाठी वाट पाहत आहेत, स्वामींच्या आशीर्वादांची वाट पाहत आहेत, त्यांच्यासाठी नक्कीच हा शेअर करायला विसरू नका. स्वामी माऊली तुमच्या मनातील सर्वोत्तम इच्छा पूर्ण करो, तुम्हाला सुखात आनंदात ठेवोत, ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.